तर म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपानं हाहाकार माजवलेला आहे। या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न सुरूच आहे। मात्र आता भूकंपावेळची काही धक्कादायक दृश्य समोर येत आहेत आणि या दृश्यांमधनं हा भूकंप किती विनाशकारी होता हे अगदी स्पष्टपणे दिसतंय। बघूया। थायलंडमधील एका उंच इमारतीवरील स्विमिंग पूलमधील हा थरारक व्हिडिओ पहा। भूकंपाचे धक्के बसल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या लाटा वाहू लागल्या। लाटांचा जोर हळूहळू वाढू लागला। स्विमिंग पूलमधलं हे जोडपं वेळीच बाहेर पडल्यानं अनर्थ टळला, नाहीतर लाटांसोबतच माणसंही इमारतीवरून वाहून गेली असती। थायलंडमधला हा दुसरा व्हिडिओ बघा। एका उंच इमारतीवर लावलेली क्रेन अक्षरशः झुलते। भूकंपाच्या धक्क्यानं क्रेन खेळण्यासारखी कोलमडली आणि क्रेनचा चालक बाहेर फेकला गेला। तिसरा व्हिडिओ आहे बँकॉकमधला। भूकंपाचा तीव्र धक्का बसल्यानंतर ही उंच इमारत अवघ्या काही सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली। इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूचे नागरिक धावू लागले आणि धुराचे लोट उसळले। भूकंपामुळे म्यानमार उद्ध्वस्त झाले। म्यानमारमधील भूकंपावेळचा एका हॉस्पिटलमधला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। नवजात शिशूंच्या या वॉर्डमध्ये या दोन नर्स शिशूंना वाचवण्याचा प्रयत्न करतात। भूकंपाच्या धक्क्याने इमारत गदागदा हलते आणि अशा अवस्थेतही दोन्ही नर्स शिशूंना सावरतात। भूकंपानंतर म्यानमारमधली वाहतूक विस्कळीत झाली। रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। रस्त्यांवर वाहनही मिळत नाही। अशा अवस्थेत लोकांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी काहीच सोय नाही। अखेर हजारो नागरिक पायीच आपल्या घरांच्या दिशेने निघाले। बँकॉकमधील या उंच इमारतींना धबधब्याचं रूप आलंय। भूकंपाचे हादरे बसल्यानंतर इमारतींवरील स्विमिंग पूलचं पाणी खाली कोसळतंय। म्यानमारच्या लष्कराकडनं भूकंपानंतरचे काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले। म्यानमारमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या, इमारती कोसळल्या। म्यानमारचं सैन्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून आलं। म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक व्हिडिओ समोर आला। भूकंपाच्या धक्क्याने विमानतळाची इमारत कोसळते। आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक धावतात। बँकॉकमधील भूकंपावेळचा आणखी एक व्हिडिओ पहा। एका कारच्या डॅशकॅम मधला व्हिडिओ। भूकंपाचा धक्का बसल्यानंतर उंच इमारत क्षणात जमीनदोस्त झाली। थायलंडच्या बँकॉकमध्ये अनेक इमारती कोसळल्यानंतर इमारतींचे डोंगरच्या डोंगर उभे राहिले। या महाकाय ढिगाऱ्यांमधून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।